नमस्कार मैत्रिणींनो. हे बघा, आज मी आहे ना हरभऱ्याची भाजी, गावरान मेवा. आज हरभऱ्याची भाजीची रेसिपी टाकणार आहे. अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, एक दोन गड्ड्याचं लसूण घेतला, हे 5-6 मिरच्या घेतल्या. हे बेसन पीठ आहे ना, अर्धी वाटी, छोटी वाटी आहे, अर्धी वाटी. आणि 1 वाटी हरभऱ्याची भाजी वाळलेली. ही झटपट करणारी, चविष्ट लागणारी, गावरान, सगळ्यात गावरान. हे बघा, असं कालून घेतलं. असं करायचं. आता त्याच्यामध्ये ते 1 वाटीभर शेंगदाणे आबडगबड वाटायचे, टाकायचे. हे बघा, 1 चिमूट जिरे टाकले, 1 चिमूट मोहरी टाकली, 1 चमचा लसूण घालते. हे बघा, एक चिमूट हिंग घालते. हिंग प्रत्येक भाजीत मी खाते. हिंग खायला चांगलं असतं. त्या धोळ शेंगदाणे, 4-5 मिरच्या घेऊन असं ह्याच्यात टाकते. झटपट बनणारी भाजी, खायला पण चविष्ट, गावरान मेवा रानातला. असं हे गावरान मेवा मस्त बनणार. आता त्याच्यात ना एक ग्लास पाणी टाकून घेते. चवीसाठी आता मीठ घेते. हे छोटा चमचा मीठ. हे बघा, आता त्याला चांगली खळखळून उकळी आणायची आणि मग ती भाजी, पिठण हे कालवलेली भाजी त्याच्यात टाकायची. भात केला, पराठे केले 2-4, चपात्या केल्या 2-3. माझ्याकडे मैत्रिणी येतात 2-3 डब्यावाल्या मुली, त्यांना डब्बा द्यायचा असतो. हे बघा, अशी गावरान पद्धतीची मस्त हरभऱ्याची भाजी, हाटून भाजी केलेली असते ते हरभऱ्याची. हे बघा, असं ना बेसन पीठ थोडंसं लावायचं, अशी बारीक करून ठेवलेली असते. ते आता याच्यात टाकली का एकदम साधी आणि सोपी, झटपट. आपण ज्वारीच्या भाकरी संग, बाजरीच्या भाकरी संग असं तिला खाऊ शकतो. आणि पहिले गावाकडचे लोक कसं, काय नाही, भाजीला पटकन आपलं वाळून ठेवायचं. गवारच्या शेंगा पण असं आपल्याला कसं सिजनेबलच मिळतं ना खायला. गवार मी काय करत असते, स्वस्त झाल्या का गवारीच्या शेंगा 1 किलो 2 किलो निसून वाळून ठेवते. गरम पाणी करायचं, थोडं मीठ टाकायचं, अगदी ताज्या तवाने शेंगा होतात मस्त. आता बघा, याच्यात हलवून घेते. असं आपण कसं पिठलं करतो ना, असं त्याला घुटून घ्यायचं मस्त. आणि आबडधोबड शेंगदाणे टाकलेले असते ना, म्हणजे दाताखाली आले की चांगले लागते खायला. हे बघा, असं करायचं त्याला. त्याचं त्या गुटल्या काही नाही होत, मस्त छान होते. अशी बाजरीच्या भाकरी संग, ज्वारीच्या भाकरी संग खूप छान लागते. किती छान लागले.
मी असं काही काही वस्तू खूप वाळून ठेवते, कारण आहे ना सिजनेबलच खायला मिळतं. तसं मी इतर वेळी कधी बी वाटलं ना तर करून खाते. हे बघा. एक 2 मिनटं झाकून ठेवते तर. हे बघा, भाजी अगदी पूर्णपणे खाण्यासारखी झाली. हां, हरभऱ्याची भाजी केली. हे बघा, हे मस्त बेसनाचे पराठे केले, बेसन केलं तर. हे बघा, चपात्या केल्या सकाळ, भात केला. हे आता 2 लिटर दूध आलं आहे. आता हे तापवणार. आता ड्युटीला जाण्याचा टाईम झाला, 10 वाजलेत आता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा मैत्रिणींनो. बाय.